प्रेक्षकांसाठी देखील आता सुवर्ण संधी आहे. आयवा कॅशसाठी नरेश दादा मसने आणि अर्जुन दादा पोपे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद दीपवीर बिराडे सर. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. सामने या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला संघ त्या ठिकाणी पाहायला मिळेल रायझिंग स्टार रावगाव आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल कल्पित दादा प्रतिष्ठान मसा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. सध्या पारितोषिकांचे देखील वर्षाव या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलग 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी दीपकजी कारले यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबरीनं मंचावरती उपस्थित मान्यवर ज्ञानेश्वरजी कुर्ले यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक क्वालिफाईड टीमला एक कोंबडा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला. ज्ञानेश्वरजी कुर्ले साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. सामना सध्या आपण पाहतात रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय कल्पित दादा प्रतिष्ठान मसा. टॉस त्या ठिकाणी जिंकला होता रायझिंग स्टार रावगाव संघाने आणि पहिल्या डावामध्ये ते बॅटिंग करणार आहेत. नवीन सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. अच्छा, या अंतिम आणि अखेरच्या रजनीमध्ये हा पहिल्या फेरीतील अंतिम आणि अखेरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर नेक्स्ट मॅचेसचं शेड्यूल आम्ही पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच इज ऑन. स्ट्राइक एंड वरती फलंदाज सचिन, नॉन स्ट्राइक एंड वरती सुजल आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राजला आपण पाहतायत. पहिला बॉल. राज सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू डॉट गोलंदाज राजने टाकलेला आहे. त्याचबरोबरीनं विकेट हॅट्रिकसाठी आणखी कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. नरेश दादा मसने आणि अर्जुन दादा फोफे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन त्या ठिकाणी अंपायर चेक करतात. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलेला आहे. त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी दीपकजी कारले यांच्या माध्यमातून देखील 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज राजचा. त्याचबरोबरने विकेट हॅट्रिकसाठी अविनाशदादा फोपे आणि नरेशदादा मसने यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते या ठिकाणी जमा देखील झालेला आहे. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. राज सध्या हे पहिलं षटक टाकतोय पॉवर प्लेचं, ज्यामध्ये आतापर्यंत राजनं 2 चेंडू टाकलेले आहेत. 1 चेंडू वाईट, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. वाईटच्या मदतीने सध्या संघाचं धावफलक त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. चेंडू निघून चालला डिप्थरमॅनला सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज सचिनच्या बॅटमधनं येईल या डावाचा हा पहिला चौकार. 4 धावा. पहिला चौकार या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज राजवरती आता आक्रमण फलंदाज सचिनच्या माध्यमातून. यावेळेस देखील फटका. चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. हो, मिसजजमेंट झाली आहे, फेकी चुकीच्या दिशेला, परंतु त्या ठिकाणी आता सुरक्षितरित्या फलंदाज सुजल मात्र रिटर्न क्रीज मध्ये पोहोचलेत. एक सिंगल, एक रिस्की सिंगल आपण म्हणूयात, कारण जर फेकी ॲक्युरेट आली असती, चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला असता तर पहिली सांघिक सफलता या मॅच मध्ये मिळाली असती.
परंतु सुजल त्या ठिकाणी रिटर्न क्रीजमध्ये पोहोचलेत. फलंदाज सचिन देखील नॉन स्ट्राईक एंडवरती रिटर्न क्रीजमध्ये पोहोचत आहेत. कम्युनिकेशन चांगलं नव्हतं या चेंडूवरती. आपण पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न सचिनने केला, परंतु सुरुवातीला नकार होता फलंदाज सुजलचा, परंतु त्यानंतर सुजलनं पाहिलं फेकी थोडी वाईड आली आहे आणि होकार देत असताना एक सिंगल पूर्ण केली आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 6. रनवेमध्ये थोडा व्यत्यय. पुन्हा एकदा राज त्या ठिकाणी थांबत असताना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करेल. रायझिंग स्टार रावगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ सध्या आपण पाहतायत स्वर्गीय कल्पित दत्त, प्रतिष्ठान म्हसा. अगदी आपण पाहिलं तर म्हसा संघ पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करतोय. यंगस्टार्सनी भरलेला हा संघ आहे आणि आज या मैदानावरती यंगस्टार्सच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल पॉवर प्लेचे पहिले षटक आहे, ज्यामध्ये फक्त एक चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आणि त्यानंतर सचिनच्या बॅटमध्ये एक सिंगल आपण पाहिलेली आहे. एक वाईट बॉल देखील आपण पाहतायत. अशा एकंदरीत 6 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज राज त्या ठिकाणी तयार होईल. हो, यावेळेस रिव्हर्स टीम, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये आणि पॉवर प्लेचा पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रायझिंग स्टार रावगाव संघाची टोटल स्कोर कार्डवरती विदाउट एनी विकेट लॉस 6 रन ऑन स्कोर बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सज्ज करायचं आहे आणि लगेचच नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती त्या ठिकाणी आणायचं आहे. मसा 11 संघ विनंती असेल. चला लगेचच गोलंदाज या गोलंदाजी मार्कवरती विनंती असेल. स्टॉप वॉच या ठिकाणी सुरू आहे. स्वर्गीय कल्पितदादा प्रतिष्ठान मसा संघ विनंती असेल. वेल या ठिकाणी सुरू आहे. काउंटर या ठिकाणी सुरू आहे. 4 षटकं टाकण्यासाठी 20 मिनिटं. जर एक्स्ट्रा वेल तुम्ही घेतला तर एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 38 सेकंदमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निखिल आलेत सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती. P2चे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय कल्पित दादा प्रतिष्ठान मसा संघाच्या माध्यमातून गोलंदाज निखिलची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. सचिनसाठी पहिला चेंडू बॅकफूट होते आले. ताकदीचा वापर केला. आता इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल पाठवलाय डीप मध्ये, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आयवा झेल देखील जर एखाद्या प्रेक्षकांनी टिपला तर नरेश दादा मसना, त्याचबरोबरीने अर्जुन दादा फोफे यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरीने अविनाश दादा फोफे जे उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांसाठी देखील आता ही सुवर्ण संधी आहे. आणि त्याचबरोबरीने मसा संघाच्या गोलंदाजांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॅकफूट ते आले फलंदाज सचिन आणि त्याच्या बॅटमधनं हा बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू फरार होईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सलग 2 चौकारात आलेले आहेत. फलंदाज सचिन सध्या आक्रमण करण्यास सुरुवात करतोय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज निखिल वरती आता आक्रमण केलं जाते. P2चे दुसरे षटक ज्यामध्ये गोलंदाज निखिलची आता नियुक्ती करण्यात आली होती, परंतु सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये सध्या खोऱ्यानं धावा वसूल करत असताना फलंदाज सचिनला आपण पाहतायत. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं तर हा चेंडू आता डॉट पाहायला मिळेल. मंगे दादा कुर्ले यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. भरघोस कॅश प्राइज सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आयवा जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. नरेश दादा मसने
त्याचबरोबरीने अर्जुनदादा फोफे आणि अविनाशदादा फोफे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आता काय घडलंय, फलंदाज त्या ठिकाणी पास झालेत. हा पहिला धक्का लागेल रायझिंग स्टार रावगाव टीमला 14 या आकड्यावरती. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतायत मोहन. नवीन फलंदाज मोहन सध्या मैदानाच्या आतमध्ये. मोहनसाठी पहिला चेंडू धावून दिले एक साइड. विकेट कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, थोडे फंबल झाले, त्यांच्या माध्यमातून देखील मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंपायरचा इशारा देखील आलेला आहे व्हाईट बॉल. आणि व्हाईटच्या सोबतीने एक धाव देखील आता आपल्याला पाहायला मिळेल. रायझिंग स्टार रावगाव संघाची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 16 या आकड्यावरती. स्वर्गीय कल्पेतदादा प्रतिष्ठान म्हसा हा संघ सध्या पहिल्या डाबामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज निखिलनं आत्तापर्यंत 10 धावा त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत. सचिन ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले होते, सचिन सध्या या मॅचमध्ये बाद झालेला आहे. हा चेंडू यावेळेस विकेट कीपर कडनं मिस्टेक, चुकीला माफी नाहीये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपला सी मारेच्या बाहेर. व्हाईट +4 नि मिळणारा नशिबाचा हा पंजा 5 धावा. मिळालेली आहे. खरं तर आपण पाहिलं विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक, यावेळेस कव्हर्सला उडवलाय. फटका इथे देखील चांगला पाहायला मिळेल. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे, सुपर फास्ट आउटफील्ड आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सध्या आपण पाहतायत निखिल षटक क्रमांक 2 मध्ये थोडा जास्त खर्चिक होत असताना, जास्त धावा देत असताना आतापर्यंत निखिलनं तब्बल 19 धावा त्या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. 3 चौकार आपण निखिलवरती आता पाहिलेले. षटक क्रमांक 2 मध्ये P2चे षटक आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 19 धावा गोलंदाज निखिल सध्या खर्च करतोय. आणि आणखीन एक एक्स्ट्रा धाव आता यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन दिल एक साइड, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीने सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल. धावसंख्येला सध्या आकार येतो, धावफलकाला सध्या गती प्रदान होतीये. 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. राजनं जो दबाव पहिल्या षटकामध्ये बनवला होता तो दबाव पूर्णपणे आता झुगारत असताना धावफलकावरती धावा येण्यास सुरुवात झालेली आहे. हो, यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग अंपायरचा किक सिग्नल आलेला त्या ठिकाणी. नो बॉल आणि बॉल चालला डीप थर्डमॅनला सी मारेच्या बाहेर. 4 रन्स. सो मच. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, निखिल सध्या सातत्याने धावा देतोय. नो बॉल, त्यावरती चौकार. नेक्स्ट बॉल फ्रीट. फलंदाज सुजलच्या बॅटमध्ये चौकार. फ्रीटचा चेंडू सध्या आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आता अंपायर रिव्ह्यू असेल व्हाईट बॉलसाठी. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज आय थिंक त्या ठिकाणी डेंजर झोनमध्ये आला होता, त्यामुळे अंपायरला त्या ठिकाणी विजिबिलिटी मिळाली नव्हती. या थर्ड अंपायरचा डिसिजन आला फेअर बॉल, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल.
आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रायझिंग स्टार रावगाव टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्या 31 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज राजनं त्या ठिकाणी धावा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 6 आणि त्यानंतर गोलंदाज निखिलचा आपण विचार केला तर त्यानं धावा खर्च केलेल्या 25. चला जास्त वेळ घेऊ नका. स्वर्गीय कल्पित दाता प्रतिष्ठान मसा संघ कारण स्टॉपवॉच या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो. 4 षटकं टाकण्यासाठी 20 मिनिटं. पुन्हा एकदा गोलंदाज राज सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सध्या मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. आयवा जेलसाठी देखील कॅश प्राइज या ठिकाणी सध्या ऑन झालेला आहे. सन्मान्य मान्यवर नरेश दादा मसने त्याचबरोबर अर्जुन दादा फोफे आणि अविनाश दादा फोपे यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी प्रेक्षकांसाठी 200 अर्थातच 200 रुपयाचं कॅश प्राइज. षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. गोलंदाज राजचा पहिला चेंडू फुलटॉस होता. डीपमध्ये निखिल त्या ठिकाणी आहे. निखिलचं क्षेत्ररक्षण यावेळेला चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. निखिलनं जरूर दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर तो दबाव निर्माण केला होता. आपण पाहिलं तर गोलंदाज राजनं दुसऱ्या षटकामध्ये तो दबाव पूर्णपणे हटवत असताना धावा अगदी खोऱ्यानं त्या ठिकाणी वसूल केला. फलंदाज सचिन असेल, सचिन बाद झाल्यानंतर फलंदाज सुजलच्या बॅटमधून देखील आपण चांगल्या प्रकारे धावा पाहिल्या होत्या. तो सुजल सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज राज तयार. हाफ ट्रॅकर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तितकं चांगलं नाही आहे. डीपमध्ये निखिल पुन्हा एकदा आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण निखिलचं आणि या दरम्यान एक सिंगल या चेंडूवर त्या सध्या आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण काही नियम पाहतायत. प्रत्येक रजनीमध्ये 10 संघ या स्पर्धेमध्ये समाविष्ट होत आहेत. 5 सामने पहिल्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये ड्रॉ आपण करत नाहीये. जो संघ पहिल्या फेरीमध्ये सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लावेल त्या संघाला आपण डायरेक्ट दुसऱ्या फेरीचं तिकीट त्या ठिकाणी देतोय. आणि सध्या आत्तापर्यंत आजच्या या रजनीमध्ये अंतिम रजनीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये जी धावसंख्या लावण्यात आली होती 57 धावांची ती आत्तापर्यंत उच्चांक आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या सामन्याच्या वरती संपूर्ण अवलंबून आहे. कारण जर पहिल्या डावामध्ये रायझिंग स्टार रावगाव संघाने जास्त धावा बनवल्या 57च्या वरती आणि सामना जर जिंकला तर त्या संघाला देखील आपण दुसऱ्या फेरीचं तिकीट देणार आहोत. जो संघ सर्वोच्च धावसंख्या बनवेल सुरुवातीच्या 5 सामन्यांमध्ये त्या संघाला आपण दुसऱ्या फेरीचं तिकीट त्या ठिकाणी अगदी देतो. आणि त्यानंतर जे 2 सामने आहेत ते आपण अगदी सिरियल प्रमाणे त्या ठिकाणी खेळवतोय. राज त्या ठिकाणी सध्या फंबल करत असताना गोलंदाजी मार्कवरती अडथळा निर्माण झालेला आहे. तर साहिलजी रोठे यांच्या माध्यमातून सध्या मसा टीमसाठी स्वर्गीय कल्पित दादा प्रतिष्ठान मसा संघासाठी जर हा सामना जिंकला तर जेवणाची सोय त्यांनी केलेली आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. विशेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. निखिल त्या ठिकाणी पोहोचत. अप्रतिम क्षेत्ररक्षण निखिलचं. फेकी देखील तितकी चांगली आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांचा प्रतिसाद प्रेक्षकांचा येतोय. स्वतः आमचे आयोजक देखील या एफर्टसाठी टाळ्या वाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. गोलंदाज राजने देखील निखिलच्या एफर्टसाठी त्या ठिकाणी आता टाळ्यांचा प्रतिसाद दिलेला आहे. या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने सध्या टीमची टोटल पुढे जाईल 35 या आकड्यावरती. 35 धावा सध्या आपण धावफलकावरती पाहतायत. यावेळेस देखील व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक यावेळेस आलेत. या अगोदर चांगला प्रयत्न होता परंतु यावेळेस आता पाहिलं तर
फिल्डिंग मध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. चौकार. ऑल साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंच्या अगोदर टाळ्यांचा प्रतिसाद प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळाला होता त्या एफर्ट साठी, परंतु त्यानंतर सलगच्या 2 चेंडूंवरती चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चुकीला नाहीये माफी आणि बॉल जाईल काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चला पाणी हवंय. विनंती असेल मॅनेजमेंट कमिटी आपण पाणी पुरवायचं आहे. शॉर्टली ड्रिंक्स ब्रेक आपण करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या 43. 43 धावा आपल्याला पाहायला मिळेल. जो उच्चांक होता सध्या त्या उच्चांकाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपण पाहिलं तर रायझिंग स्टार रावगाव संघ आपण नक्कीच ज्या गोष्टीची चर्चा करत होतो प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. झेलसाठी आयवा कॅचसाठी मैदानाच्या बाहेर नरेश दादा मसने, अर्जुन दादा फोफे आणि अविनाश दादा फोफे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. विनंती असेल स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान मसा संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लगेच सज्ज करायचं आहे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 43 धावा आहेत फलकावरती. 43. या अगोदर देखील आम्ही षटक संपल्यानंतर त्या ठिकाणी अनाउन्समेंट केली होती. चला लवकर आपण सामना सुरू करा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये संकेतला आपण सध्या पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 ला सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. चला जास्त वेळ घेऊ नका. मसा संघ विनंती असेल षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पहिला चेंडू यॉर्कर आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सुजल साठी. यक्ष रिप्ले आपण सध्या पाहतायत. ओ परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर यष्टांचा बचाव करत असताना फलंदाज सुजलला आपण पाहिलं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सध्या मुख्य मंचावरती आमचा टेडी भाऊ देखील या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत असताना होली सणाचा देखील तो फार आनंद घेतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला. गॅप भरपूर मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठोकलाय. हा चौकार. चौकार आपण पाहिला. आता आपण पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये संकेतवरती आक्रमण केलेलं आहे. समोरच्या दिशेने फोर्स केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय गोलंदाज संकेतनं आणि आता मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज सुजल बाद.
सध्या ऑन स्क्रीन आपण टेडीचा डान्स देखील पाहिलेला आहे. सध्या तो या सामन्यांचा आनंद घेत असताना नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आदेशला आपण पाहतायत. संकेतला विकेट. फुलटॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. थोडं फंबल झाले डीपमधनं. फिल्डर त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी अवेलेबल झालेले आहेत आणि या बॉलवरती या 2 धावा अगदी सहजरित्या आपल्याला आता पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने सध्या हे दाफलक त्या ठिकाणी पुढे जाईल 49 49 या आकड्यावरती. सध्या 49 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सध्या आपण पाहतायत आमचे टेडी भाऊ विद्यमान सरपंच जामोटे ग्रामपंचायत सन्मान्य सचिनदादा बिराडे यांच्यासोबत चर्चा करत असताना की आजच्या अंतिम रजनीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन कशा प्रकारे केलं पाहिजे. खाली राहिला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्स या बॉलवरती मिळत नाही आणि हे चित्र आपण सातत्याने पाहिलेलं आहे खेळपट्टीवरती. त्याचबरोबर आमचा टेडी भाऊ आता चंद्रकांत दादा बिराडे यांच्या सोबत देखील चर्चा करत असताना सध्या आपण पाहिलं तर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम या मैदानाच्या आतमध्ये आमचा टेडी भाऊ करत असताना, परंतु त्याच्या आतमध्ये कोणता चेहरा लपलाय आम्हाला देखील ठाऊक नाहीये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आले. फेकी खराब आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअपसाठी फिल्डर त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. डीप बंद फिल्डर येतील, चेंडू पकडतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या दरम्यान या ठिकाणी आता या 2 धावा पुनर्षकदा आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हरथ्रो त्या ठिकाणी होत असताना आणि 4 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाल्यानंतर एक कमबॅक करणारं षटक होतं गोलंदाज संकेतचं, ज्यामध्ये फक्त गोलंदाज संकेतने धावा खर्च केल्या 8. टीमची टोटल आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहनला सध्या आपण पाहणार आहोत. अंतिम अखेरचे षटक सध्या रोहन या ठिकाणी सुरुवात करत असताना खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रोहनचा अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. सध्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती 52 52 धावा. सध्या 52 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम आणि अखेरचे षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहनची नियुक्ती आता स्क्रीन एंडकडनं त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल नंतर मिनी कमबॅक करत असताना गोलंदाज रोहनला आपण पाहतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मोहन यांचा, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी असफल आता ठरलेला आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरचे षटक ज्यामध्ये सातत्यानं फलंदाज बॅट मात्र फिरवत असतात ते चित्र मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती आपण पाहिलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी झालेला नव्हता. डॉट बॉल. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलेला आहे. त्या ठिकाणी मोहन या फलंदाजाने अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय भालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित परंपरा प्रतिष्ठा सन्मान अभिमान असणारी क्रिकेटची क्रीडा स्पर्धा मसा परिसर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 ची अंतिम रजनी आणि अंतिम रजनीचा थरार आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. हो, हा ट्रॅकर होता त्या ठिकाणी. आता नक्कीच पाहावं लागेल या अंपायर सिग्नल. आणखीन एकदा व्हाईट बॉल आणि त्याचबरोबरीने गोलंदाजाला आता वॉर देखील करण्यात आलेला आहे. सक्त ताकीद देण्यात आलेली आहे 1 फॉर दी ओव्हर. प्रत्येक षटकामध्ये आपण विचार केला तर 2 बाउन्सर तुम्ही यूज करू शकता आणि एक बाउन्सर सध्या या ठिकाणी यूज केलेला आहे गोलंदाज रोहन याने. व्हाईट बॉल. कव्हर्समध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक राज त्या ठिकाणी आहेत. मिस्टर राज शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहेत. आले चेंडूवरती एक सिंगल वेगानं मात्र पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या दाफलक पुढे जाईल 55 या आकड्यावरती. सध्या 55 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेट झाली. आदेश ऑन स्ट्राईक. ओ, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेमध्ये आहे. पाहावं लागेल कलेक्शन त्या ठिकाणी चांगलं आहे की नाही. मिस टायमिंग स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले होते, परंतु झेल मात्र त्या ठिकाणी आता सोडली आहे मैदानाच्या आतमध्ये
आणि जेल सुटत असताना बॉल त्या ठिकाणी आता फिकी करेपर्यंत या 2 धावा अगदी सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरी धावेच्या मदतीने सध्या 57 धावा धावफलकावरती लावण्यात आलेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये जो उच्चांक होता 57 धावा, त्या धावसंख्येची आता बरोबरी केलेली आहे. यानंतर यावेळेस देखील फटका फसला, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि कॅच ड्रॉप. झेल सोडण्यात आलेला आहे. हा सलगचा दुसरा झेल त्या ठिकाणी आता फिल्डरच्या माध्यमातून सुटलेला आहे आणि या 2 धावा पुनर्ष एकदा आपल्याला पाहायला मिळतील. 59 धावा आहेत धावफलकावरती आणि सध्या चित्र स्पष्ट झालेलं आहे की यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल यजमान संघ AB रॉयल्स जांभुर्डे आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुलस्वामिनी ठुणे. ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आदेशचा, परंतु डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सामना आपण पाहणार आहोत कुलस्वामिनी ठुणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये AB रॉयल्स जांभुर्डे संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. यावेळी देखील फुल टॉस बॉल होता आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय का शेवटच्या बॉल वरती या ठिकाणी आता स्ट्राइक एंड वरती फलंदाज होईल बाद आदेश आणि 5 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती लावण्यात आलेले आहेत आणि 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे स्वर्गीय कल्पेतदादा प्रतिष्ठान म्हसा या संघाच्या समोर. स्वप्नीलजी कुर्ले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. टॉस साठी यायचं आहे AB रॉयल्स जांभुर्डे आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुलस्वामिनी ठुणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वप्नील दादा कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. विनंती असेल कुलस्वामिनी ठुणे आणि यजमान संघ AB रॉयल्स जांभुर्डे या संघांच्या दरम्यान आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या कुलस्वामिनी ठुणे टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. विनंती असेल यजमान संघ AB रॉयल्स जांभुर्डे संघ आपला देखील कर्णधार पाठवायचा आहे. टॉस या ठिकाणी आपण सध्या ऑन स्क्रीन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. एका बाजूला कुलस्वामिनी ठुणे त्यांच्या विपक्षामध्ये AB रॉयल्स जांभुर्डे संघ. टॉस स्वप्नीलजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. टॉस जिंकला कुलस्वामिनी ठुणे संघाने आणि गोलंदाजीचा डिसिजन त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. बॅटिंगचं इन्व्हिटेशन यजमान संघ AB रॉयल्स जांभुर्डेला देण्यात आलेला आहे. दोन्ही संघ आपण देखील नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. 60 धावांचं लक्ष आहे मित्रांनो सुरू असलेल्या सामन्यामध्ये. एका बाजूला स्वर्गीय कल्पेतदादा प्रतिष्ठान म्हसा आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग स्टार रावगाव. 30 चेंडू 60 धावा. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल या आगण्यासाठी आपण जाऊयात खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात. आवाज ऐकूयात शहापूर तालुक्यातील बुलंद आवाज आमचे साथी समालोचक सोमनाथ दादा खाडे सर यांचा. धन्यवाद.
धन्यवाद. थँक्यू सो मच. अभयजी खोने सर आपलं मनापासून आभार. दीपकजी बिराडे सर आपलं मनापासून आभार. या ठिकाणी जे 4 संघ यापूर्वी 4 दिवसात क्वालिफाय झालेत त्या सर्व संघांचे संघ मालक संघ नायक जर या ठिकाणी आम्हाला पाहत असतील ऐकत असतील तर विनंती आहे की आपण बरोबर 12:15 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. जय हनुमान शिरवली संघाचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड तयार करा. स्वर्गीय सचिनदादा प्रतिष्ठान आंबेटेंबे आपला सुद्धा संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा. त्याचबरोबर जय हनुमान बांदिवली आपला सुद्धा संपूर्ण स्क्वॉड तयार करा. आणि त्याचबरोबर ओमकार स्पोर्ट्स मानिवली आपला सुद्धा संपूर्ण संच तयार ठेवा. बरोबर 12:15 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. सर्व विजयी संघाचे कर्णधार 4 रात्रीमध्ये जे 4 संघ आपल्याला मिळाले त्या 4ही संघांचे प्रतिनिधी आपण तयार राहा. इथे सामन्याला सुरुवात होतीये. 60 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग इथे सुरू होतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. रायझिंग स्टार रावगाव गोलंदाज पहिलाच गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला चेंडू आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. फिल्डर पाठलाग करतायत. 3 प्लेयर पाठलाग केला मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. धावा 4. आणि गणेश मसा संघासाठी सलामीची जोडी आली आहे. पहिल्याच बॉलवरती गणेशच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय 4 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन इथे आपण पाहताय 30 यार्डची पाबंदी असणारं पहिलं षटक 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये तैनात केलेत. त्याचबरोबर आपण पाहताय 2 प्लेयर्स सीमा रेषेवरती फिल्डिंग करताना. पहिलं षटक मार्गस्थ आहे. इथे हा चेंडू पहा समोरच्या दिशेला मिडॉन वरती चेंडूला पकडतायत. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. भास्कर डोंगरे दादांच्या वतीनं सलगच्या 2 षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. टोटल 5 धावा इथे धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये चाललेला खेळ. इथे हा चांगला चेंडू निश्चित आपण पाहताय तर पहिल्या बॉलवरती चौकार मिळाला. त्यानंतरच्या या बॉलवरती आपण पाहिलं सिंगल आली. इथे डॉट. ओव्हर नंबर 1 मध्ये चाललेला खेळ. बॅटिंग करत असताना मसा पहिल्या षटकात सचिन गोलंदाजी करतोय. स्कोर कार्ड वरती बिनबाद 5 धावा या ठिकाणी झाल्यात. इथे या बॉलवरती उडवले उंच गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी सीमारेषेवरती. सुंदररित्या आपण पाहताय गोलंदाजानं मेहनत केली मात्र झेल टिपण्यामध्ये असफल राहिलाय. फिल्डरनं हा झेल सुटलाय आणि त्यानंतर आपण पाहताय इथे यशस्वीरित्या सिंगल पूर्ण केली आहे. झेल पकडायला हवा होता. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाण्याची संधी आली होती मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. या अनुषंगाने आपण पाहताय 4 चेंडू टाकलेत. टोटल धावा धावफलकावरती बिनबाद 6. गोलंदाज सचिन लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करत असताना लाऊड अपील करतायत पंच तटस्थ भूमिकेमध्ये. निश्चितच आपण पाहताय तर हा चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिल्या 5 बॉलवरती अद्यापपर्यंत आपण पाहताय धावा बनल्या 6. बिनबाद 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये सचिन या ठिकाणी गोलंदाजी करत असताना धावा रोखण्यामध्ये यश मिळालंय. टोटल इथे 60 धावांचं लक्ष आहे. यावेळेस उंच उडवलाय. फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खणखणीत प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 10 धावा या ठिकाणी जोडल्यात. टोटल जर आपण पाहिलं तर 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 60 टू विन.
60 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. बॅटिंग करत असताना कल्पेश दादा प्रतिष्ठान मसा हा संघ मैदानात उतरलाय. तुषार आणि गणेश हे दोन आघाडीचे फलंदाज. गणेशच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. टोटल 9 धावांवरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय तुषार वैयक्तिक 1 धावेवरती फलंदाजी करत असताना 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. विशाल सोमने यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे मसा टीमसाठी. आणि त्याचबरोबर मसा टीम जर जिंकली तर साई रोठे यांच्याकडनं ब्रेकफास्ट म्हणजे तुम्हाला नाश्ता मिळेल मॅच संपल्यानंतर. चला सामना सुरू. पहिल्या षटकात 10 आल्यात. गोलंदाजी मार्कवरती आदेशवरती विश्वास दाखवलाय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. इथे पहिलाच बॉल समोर टोलवलाय. 2 फिल्डर धावतायत. त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतील, पकडून फेक करतील. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्ड वरती या 2 धावा जोडल्यानंतर धावफलक 12 वरती. आदेश गोलंदाजी करत असताना तुषार आणि गणेश हे 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. स्कोर कार्ड वरती तब्बल 59 पूर्वार्धात जोडल्या. 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करतायत. इथे अंपायर डिसिजन नो बॉल आलाय. नो बॉलचा कॉल आणि निश्चित ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी केलंय गोलंदाज आदेशच्या माध्यमातून. त्या ठिकाणी तुम्ही पाहताय तर जी पॉपिंग क्रीजची लाईन आहे त्या लाईनला तुम्ही चुकीच्या पद्धतीने क्रॉस करून जाल तर या ठिकाणी नो बॉल घोषित केलं जातं. पंचांच्या माध्यमातून दंडित केलं. फ्री हिटचा इशारा असेल. 13 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ. गोलंदाजी करतोय आदेश आणि स्ट्राईक वरती बॅट्समन तुषार आणि गणेश 2 फलंदाज मैदानात फलंदाजी करतायत. इथे फुलटस बॉल समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेचलाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडतायत, फेकतायत. एकच सिंगल मिळाली. एक सिंगल धाब्याची मदत. स्कोर कार्ड 14 वरती. दुसरं षटक चालू आहे. अगदी शांत चाललेला खेळ. मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही पाहताय जवळजवळ 12 वाजण्याचा सुमार मध्यरात्रीत आपण आहोत आणि भरपूर सारे प्रेक्षक या ठिकाणी आनंद लुटतायत. इथे अंपायर डिसिजन नो बॉल आणि चेंडूला भिरकावून दिले सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय आणि 6+1 असा 7 धावांचा फटका. सत्ता इथे आपण पाहताय तर ऑन साइडला पुन्हा एकदा खेळतायत. फ्रीटचा हा बॉल आणि या चेंडूवरती पुन्हा एक सिंगल मिळाली. स्कोर कार्ड टोटल आपण पाहताय 22 वरती जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करतोय आदेश. थोडासा महागडा. 3 चेंडू त्यानं फेकलेत. अद्यापपर्यंत 12 धावा त्यानं खर्च केल्या. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. टोटल 22 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. राईट अम ओव्हर द विकेट. इथे लोअर फुलटोज व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सीमारेषेवरनं फिल्डर जात आहेत. त्या ठिकाणी चेंडूला पकडलं, फेकलं. धावा मिळतायत. एक सिंगल 1. स्कोर कार्ड पुढे सरकेल 23 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ. गोलंदाज आदेश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ इथे प्रगती पथावरती. आदेश नेक्स्ट बॉल. इथे पहा ऑफसाइडला शफल होऊन अक्रॉस द बॅटनं जबरदस्त प्रहार केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. आहे स्कोर कार्ड 29. यावेळेस सुद्धा पूल केलाय. जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कडक हिटिंग. गणेशच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. मसागावचा ब्रँड. षटकार.
चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. स्कोअर कार्ड वरती आपण पाहताय 2 षटकांच्या अंती 35 बनल्या. जय माडसे आणि स्वप्नील कुर्ले यांच्या वतीनं या षटकारासाठी 1000चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालं. बॅटिंग करत असताना गणेश 8 चेंडू 28 धावा वैयक्तिक खेळतोय. आता समीकरण पहा, 18 बॉल आणि 25 धावांची गरज. जय माडसे आणि स्वप्नील कुर्ले. जय माडसे आणि स्वप्नील कुर्ले यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक. 18 चेंडू 25 धावा. सलगचे जबरदस्त फटके आपल्याला पाहायला मिळाले. आता पहा 35 बनल्या 2 षटकात आणि हा सामना इथे खुला केलाय. पहा आता आयोजन समितीची सूचना या ठिकाणी आलेली आहे की ज्या मान्यवरांना बक्षीस जाहीर करायचे आहेत त्यांनी कॅश जमा करा किंवा आपण स्वतः इथे थांबा, म्हणजे मॅच झाल्या झाल्या आपल्या स्वतःच्या हस्ते ते पारितोषिक आपण वितरित करा. चला फास्ट घ्या. सामना कुणी वेळेच्या बाबतीत आपण जास्त खर्च करू नका, लगेच सामना चालू करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. इथे आपण पाहताय 2 षटकात 35 बनल्यात. स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान मसा हा संघ मैदानात खेळतोय. 35 धावा बनल्यात. आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत 18 बॉल आणि 25 ची गरज. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पुनश्च एकदा सचिन गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म. पहिला चेंडू चांगला टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं आणि आपण पाहताय तर अत्यंत वेगानं विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना हा डॉट निर्धाव येतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज सचिन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न यावेळेस मारा करत असताना स्ट्राईक वरती तुषार खेळतोय. दुसऱ्या बाजूने गणेश आक्रमक 28 वरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. या बॉल वरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, निर्धाव येतोय. नरेश मसने, अर्जुन फोपे, अविनाश फोपे यांच्याकडनं आयवा झेलसाठी प्रत्येक झेलला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन चेंडू डॉट. स्कोर कार्ड वरती 35. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी प्रगती पथावरती असताना सचिन. इथे बॅटची कडा लागलीये. चेंडू चालला त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतायत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी आले आणि या 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. दोन धावांची मदत. स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती. करंट रन रेट 14.80. रिक्वायर्ड रन रेट 9.20. इथून आपण पाहताय तर धावफलकावरती 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. 15 चेंडू 23 धावा बनल्या टोटल 37. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक तिसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क वरनं सचिनला तुम्ही पाहताय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करत असताना स्ट्राईक वरती बॅट्समन तयार तुषार. हा चेंडू फुलर लेनचा आहे. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा आपण पाहताय लॉंग ऑफला खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आले, पकडलं आणि आपण पाहू शकताय एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगल एका धावेची मदत. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 38 ऑन बोर्ड. 38 धावा इथे स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक. या षटकाचा आपण पाहताय तर अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 14.25चं करंट रन रेट इथे राखलंय. 60 धावांचा मोठा पाठलाग करतायत. 12.00ची सरासरी गरजेची होती आणि निश्चितच चांगली सुरुवात यावेळेस दिली आहे. सलामीची जोडी अजूनही अबाधित बॅटिंग करत असताना स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान म्हसा या संघासाठी तुषार आणि गणेश आघाडीचे 2 फलंदाज. सलामीची जोडी नंबर 1 जीवा शिवाची जोडी मैदानात बॅटिंग करत असताना जय वीरूची जोडी चांगली सुरुवात देत असताना तुषार आणि गणेश जबरदस्त बॅटिंग करतायत. 39 या आकड्यावरती बिनबाद अद्यापपर्यंत खेळतायत. दोघांच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टअप झाली आहे. स्कोर कार्ड 39 बिनबाद. बॉलर तयार सचिन. या बॉलवरती आपण पाहताय व्यवस्थित पुन्हा बॅटवरती आला नाहीये. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा
माणस आहे मात्र धाडस झालं नाही. सिंगल एकच मिळेल. एक सिंगल धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे जातं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल झाल्या 40 आणि आता इथून तुम्हाला समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 20 धावा. थँक्यू डीजे. 3 षटकं संपली. धावफलकावरती टोटल 40 बनल्या. 12 चेंडू आणि आता 20 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुंदर सुरुवात. सलामीची जोडी अजूनही आपण पाहताय तर नॉटआउट खेळतायत. अबाधित बॅटिंग करत असताना अभेद्य भागीदारी 40 धावांची. 12 चेंडू 20 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान म्हसा आणि त्यांना फाईट करत असताना रायझिंग स्टार रावगाव 10.00 ची सरासरी आता राखायची आहे. इथून कशा पद्धतीने धावा चेस केला जातील. दोन्ही संघ अतिशय ताकद लावून खेळतायत. सचिन एका बाजूनं तर दुसऱ्या बाजूनं सलामीची जोडी, त्याला मात्र घाम फोडताना तुषार आणि गणेश. चला घाई करा, स्पीडअप करा. आपण व्ह्यूवर असण्यासाठी वेळ घ्या, मात्र अतिरिक्त जास्त वेळ खर्च करू नका. इथे आपण पाहताय ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. गोलंदाज सुजल येतोय पहिल्या षटकासाठी वैयक्तिक खात्यातलं. सांघिक चौथं समोरच्या दिशेला फटका खेचलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला. एक टप्प्यावरती पकडलं आणि 1 धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 41 वरती. तुषार एका बाजूने आपण पाहताय तर शांत संयमी खेळ. 12 चेंडू फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमधनं. तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय 9 चेंडू 29 धावांची तुफान इनिंग बॅटिंग करत असताना गणेशची. स्ट्राईक वरती तो तयार. दोघांच्या दरम्यान आपण पाहताय तर शांत आणि संयमी अभ्यासपूर्ण भागीदारी. इथे यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फटका चांगला खेळलाय. फिल्डर तिथे आहे, त्यानं चूक केली आहे. अशा चुका मागात पडतील. महत्वाची मॅच आणि इथे आपण पाहताय चटका देत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जले पे नमक, चौकार. हा चौकार इथे स्कोअर कार्डला जोडला जातोय. आता मात्र समीकरण पहा. 10 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 10 चेंडू 14 धावा, 45 बनल्यात. इथे पुन्हा एकदा हुक करतोय. फटका चांगला आहे. फिल्डरला बीट केलंय. चालला दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मसा टीम इनफॉर्म. बॅटिंग करतोय गणेश ऑन फायर, चौकार. 30 धावांची तुफानी इनिंग मैदानात पेश केली. फलंदाजी करत असताना धावफलकाला तब्बल 49 धावांवरती नेऊन ठेवलं. सलामी करत असताना संघासाठी उपयुक्त भागीदारी या ठिकाणी पेश केली आहे. 49 धावा बिनबाद. समीकरण पहा. 9 चेंडू 11 धावांची गरज. अजूनही समीकरण ट्रिकी आहे. जर एखाद दुसरा डॉट, एखाद दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. रायझिंग स्टार रावगाव या टीमचं गोलंदाजी चांगली करायची आहे. हा सुद्धा अगदी अर्ध्या पिच वरती आपटलाय. बॅटवरती लागला नाही आणि निश्चितच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा निर्धाव. षटक क्रमांक 3 मध्ये 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना इथे चौथ्या षटकासाठी बॉलर सुजल. स्वप्नील कुर्ले यांच्याकडनं गणेशने जर षटकार मारला आता इथून तर 1001 रुपया. 49 बनल्यात. 11 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 11. इथे फुलटच मिळालाय. पुन्हा एकदा समोर टोलवलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय, अडवलाय.
मात्र निश्चित आपण पाहताय तर दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान जर आपण पाहाल तर एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप इथे रस्तायत. 7 बॉल 9 ची गरज. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा गणेश वैयक्तिक 39 वरती बॅटिंग करतोय. 13 चेंडू फेस केलेत. लाजवाब फटकेबाजी, बॅटची काढा लागली आहे, थर्डमॅनला बीट केलं, चेंडू चाललाय अगदी आपण पाहताय गवताला आग लावत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळते 4. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक 55 वरती जाऊन पोहोचलं. उर्वरित 6 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. 4 षटकं संपली आहेत, 55 बनल्या. जबरदस्त बॅटिंग इथे पेश केली जाते. वैयक्तिक 43 धावांवरती इथे गणेश खेळतोय, तर वैयक्तिक 10 धावांवरती तुषार दुसऱ्या बाजूनं किल्ला लढवतोय. चला फास्ट घ्या, चला स्पीडअप करा मित्रांनो. रावगाव संघ आपण जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. आता शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. इथे आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करत असताना दोन्ही आघाडीचे फलंदाज गणेशनं मात्र खऱ्या अर्थानं विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडली. स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान म्हसा या टीमसाठी वैयक्तिक 43 धावांवरती तो बॅटिंग करतोय. 14 चेंडू त्यानं फेस केले. फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी इथे मात्र विजयाचा दरवाजा जवळ उघडा केलाय. शेवटचे 6 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 5.00. बॉलर तयार, गोलंदाजी मार्क वरती अक्षयला इथे जबाबदारी दिली आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज. सामना खुला केलाय. सामना जवळ मसा संघाच्या बाजूने इथे झुकवलाय. गोलंदाजी चांगली करावी लागेल अक्षयला. इथून आपण पाहताय तर विकेट संपादित कराव्या लागतील, डॉट चेंडू फेकावे लागतील. 6 बॉल 5 ची गरज. चांगला टाकलाय. पहिलाच बॉल आपण पाहताय तर मॅच चालू केली आहे. पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव येतोय. 6 चेंडू 5 ची गरज होती. पहिला डॉट, एक डॉट आल्यानंतर समीकरण बदललं. उर्वरित 5 बॉल आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावा. सामना संपत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगणं कठीण असतं. नेक्स्ट बॉल. 5 चेंडू 5 धावा. इथे पहा हलक्या हाताने समोर खेळतायत. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतील. निश्चितच एक सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. तुषार आपला अँकरचा रोल या ठिकाणी प्ले करत असताना या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तुषार वैयक्तिक 11 वरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने गणेश 43 धावांवरती बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 56 बनल्या. 4 चेंडू 4 धावांची गरज. 4 बॉल 4. वन साइड हिरो गणेश. 14 चेंडू 43 धावा त्यानं बनवल्या आणि निश्चित संघाच्या विजयाचा दरवाजा इथून उघडा करण्याचं काम तो करतोय. अर्धशतकाच्या जवळ जाऊन पोहोचलाय. चला घाई करा. 4 बॉल 4. सामना आपण पाहताय तर स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान म्हसा हा संघ इथे जिंकेल की सामना जिंकेल रायझिंग स्टार रावगाव. 4 बॉल 4 ची गरज. हा चेंडू पहा चांगल्या पद्धतीने इथे एक्झिक्यूट केलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच फिरवू शकतात, मॅच फिरू शकते. क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधीही काही घडू शकतं. 60 धावा ज्या वेळेला बनवायच्या होत्या त्यावेळेला असं वाटलं की रायझिंग स्टार रावगाव हा संघ मैदानावरती बाजी मारतोय. मात्र सुरुवातीच्या सलामीच्या जोडीनं तब्बल 56 धावांची भागीदारी दिली. अब तक 56. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर असं वाटलं की म्हसा संघ सहज हा सामना इथे काबीज करतोय. आता मात्र 3 चेंडू 4 धावांची गरज. समीकरण ट्रिकी आहे. अजून एखाद दुसरा डॉट, एखाद दुसरी विकेट, पुन्हा एकदा कमबॅक होईल रावगाव संघाचं. जर एखादा मोठा फटका आला तर सामना बशाला. चांगला चेंडू, चांगला बॉल. अपील करतायत, लाऊड अपील करतायत. पंचांकडे दाद सुद्धा मागतायत. पंच तटस्थ भूमिकेत. निर्धाव येतोय. सलगचा दुसरा डॉट आणि हा सामना इथे आपण पाहतायत तर पुनश्च एकदा ऑन झालाय. दोन्ही संघ ताकद लावतायत. 2 चेंडू 4 धावांची गरज. सामना मित्रांनो होता कुठे आणि येऊन ठेपलाय कुठे. या मैदानावरती धावा बनवणं तितकं सोपं नाहीये. सुरुवातीला काही आपण पाहिले तर काही षटकांवरती अंमल राहिलं गणेशचं.
वैयक्तिक 43 धावांवरती तो खेळतोय. मात्र सेट फलंदाजाला सुद्धा 2 चेंडू डॉट काढणारा गोलंदाज अक्षय खऱ्या अर्थानं संघासाठी खिलाडी बनेल का? रायझिंग स्टार रावगाव या टीमसाठी 2 बॉल 4 ची गरज. नक्की काय घडतंय मैदानात ते पाहायचंय. या चेंडूवरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड. चांगला चेंडू फुल लेनचा सरळ विकेट किपरच्या हातात आणि हा विकेट स्वतः या ठिकाणी सोडत असताना फलंदाज माघारी परतलाय. मॅच इज ऑन. रायझिंग स्टार रावगाव टीम साठी हा झटका फार मोठा लागलाय. 440 चा झटका दिलाय रायझिंग स्टार रावगाव टीमनं. कल्पेश दादा प्रतिष्ठान म्हसा या टीमला. फलंदाज बाद. फलंदाज आतमध्ये येतोय. 1 चेंडू 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा. सामना इथून आपण पाहताय तर पुन्हा एकदा ट्विस्ट टर्न करत असताना 1 चेंडू 4 धावांची गरज. सामना आपण पाहताय होता कुठे आणि येऊन ठेपलाय कुठं. रायझिंग स्टार रावगाव हा संघ ज्या ठिकाणी आपण पाहताय तर पराभवाच्या छायेत होता. असं वाटलं होतं की सामना सहजगत्या जिंकतायत. 6 चेंडू 5 ची गरज होती. सेट फलंदाज दोन्ही फलंदाज मैदानात खेळतायत आणि असं वाटलं होतं की हा सामना जवळ झुकलाय तो म्हसा संघाच्या बाजूने. मात्र इथे जबरदस्त गोलंदाजी अक्षयनं केली. खऱ्या अर्थानं मैदानावरती खिलाडी बनून तो आला आणि खऱ्या अर्थानं इथे आपण पाहताय तर खिलाडीची भूमिका पार पाडत असताना 5 चेंडू सुंदर टाकलेत. एकच धाव खर्च केली आहे. 1 बॉल 4 धावांची गरज. गोल्डन चौकार गोल्डन सिक्सर येईल का? मैदानावरती ज्यानं खऱ्या अर्थानं चांगली भूमिका पार पाडली आहे गणेश. वैयक्तिक 43 धावांवरती जो खेळतोय मैदानावरती निश्चितच विजयाचा हकदार विजयाचा शिल्पकार या ठिकाणी बनेल का? 1 चेंडू 4 धावांची गरज. गोल्डन चौकार गोल्डन सिक्सर इथे येईल का हा प्रश्न आहे. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. म्हसा संघाला विजयासाठी चला घाई करा. स्पीडअप करा. गोल्डन चौकार गोल्डन सिक्सर इथून मारला जाईल का? विघ्नहर्त्याची भूमिका गणेशला पार पाडायची आहे म्हसा संघासाठी. तर अक्षय खऱ्या अर्थानं खिलाडी बनेल का? आता 1 बॉल 4 धावांचं लक्ष्य पार करायचंय. निश्चितच महत्वाची मॅच आणि डू ऑर डाय हा मुकाबला. 1 चेंडू 4 धावा. या ठिकाणी उडवलाय उंच गेलाय. फिल्डर तिथे आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत असताना गणेश इथे विघ्नहर्ता बनून धावून आलाय. स्वर्गीय कल्पेश दादा प्रतिष्ठान म्हसा संघासाठी हा विजयी फटका.